केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। यावेळी जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाय महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होणार का याकडे देखील लक्ष असणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी 3 वाजता आहे आणि यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होणार का याकडे लक्ष आहे। जम्मू काश्मीरच्या निवडणुका तसेच हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। हरियाणामधली परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात। हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण जागा 90 आहेत, पैकी भाजपाच्या 40 जागा आहेत। 2019 नुसार काँग्रेसच्या 31 जागा होत्या। 2019 मधील पक्षीय बलाबल आपण पाहतोय। जननायक जनता पक्षाच्या 10 जागा, अपक्ष 5 जागा तर इतर 4 अशा हरियाणा विधानसभेच्या एकूण 90 जागा 2019 नुसार आहेत। तर हरियाणाप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये पक्षीय बलाबल कसं आहे पाहूयात। 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा जम्मू काश्मीरमध्ये होतीये। कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला। जम्मू काश्मीरमध्ये दीर्घ काळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकलेल्या नाहीयेत। मे 2022 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जम्मू काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या 90 इतकी झाली आहे। जम्मूमधील 43 विधानसभेच्या जागांवर आणि काश्मीरमधल्या 47 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे।